महानगरपालिकेकडून कुठलीही विशेष सोय न केल्याने मराठा बांधव नाराज। मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असून राज्यभरातून लाखो मराठा बांधव आंदोलनात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत। मात्र एवढ्या मोठ्या गर्दीला सामोरं जाण्यासाठी महानगरपालिकेकडून कोणतीही विशेष सोय करण्यात आलेली नाही। पाणी, शौचालय, स्वच्छता किंवा जेवणाची सोय नसल्याने आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरच आंघोळ, स्वयंपाक आणि जेवण करावं लागते। महिलांनाही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असून बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। मात्र आपण पाहू शकता की मनोज जरांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून मराठा बांधव जे आहेत आता मुंबईकडे यायला सुरुवात झालेली आहे। 3 दिवसापासून जर आपण पाहिलं तर अक्षरशः लाखोच्या संख्येने मराठा बांधव मात्र मुंबईमध्ये दाखल होते। इथं आल्यानंतर मात्र त्यांची गैरसोय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक बांधवांनी या गोष्टीविषयी नाराजी देखील व्यक्त केली। त्यांना खाण्याची सोय नव्हती, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, आंघोळीची व्यवस्था, संडास बाथरूमची व्यवस्था नव्हती। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी बोलताना देखील सांगितलं होतं की महानगरपालिकेने त्यांनी सांगितलं की या गोष्टीची सगळी सोय आमच्या मराठा बांधवांना करा। मात्र असं होताना कुठं दिसत नाही। आपण पाहू शकता की रस्त्यावरती मात्र आता मराठा बांधवांना आंघोळ करण्याची वेळ आलेली आहे। कारण की आपल्या हक्काचं आरक्षणासाठी राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून मराठा बांधव जे आहेत मुंबईकडे येताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र मराठा बांधव जे आहेत रस्त्यावरती त्यांना आंघोळ करण्याची वेळ आलेली। महानगरपालिकेने मात्र इथे एक टँकर आणून दिल्याचे ते आपल्याला पाहायला मिळते। आणि हा मराठा बांधव न्याय आणि हक्काच्या लढाईसाठी राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावरती कितीही गैरसोय झाली तरी देखील तो या ठिकाणी राहणार। जोपर्यंत मनोज जरांगे पाटील उपोषणावरून उठणार नाही तोपर्यंत हा मराठा बांधव देखील याच ठिकाणी त्यांच्यासोबत सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकता रात्रभर मात्र त्यांनी या रस्त्यावरती जागी केलेलं आहे। रात्रभर या ठिकाणी त्यांची कोणती झोपायची सोय नसताना देखील रस्त्यावरती झोपलेले होते। रस्त्यावरच खाणेपिणे देखील त्यांचं चालू होतं। मात्र आपण पाहू शकता माझ्यासोबत काही मराठा बांधव देखील आहेत। अनेक मराठा बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। काय सांगाल, कुठून आलेले तुम्ही? आम्ही दौंड तालुक्यातून आलेलो आहोत। रात्री निघालो होतो 11 वाजता। इथं साधारण 6 वाजता आम्ही पोहोचलो। आल्याच्या नंतर बघितलं तर पहिल्यांदा असं झालं की आम्हाला आमच्या मराठा बांधवांची काही सोय झाली नाही, जेवणाची सोय नाही झाली, काय नाही। हा मेसेज संपूर्ण गावखेड्यामध्ये पोचला। गावखेड्यानंतर पोचल्यानंतर प्रत्येक घराघणी सर्व लोकांनी, मराठा बांधवांनी आपापल्या पद्धतीने जसं होईल 2-4 भाकरी त्याच्याबरोबर ठ्याचा हे वगैरे आता पोचले। आता अख्खे आम्ही मुंबई पोचू शकतो इतका आमच्याकडे अन्नसाठा भरपूर उपलब्ध आहे। मला फक्त एवढं सांगायचं होतं की आपण जो मानतो गणपतीला, लालच्या राजाला मानतो आपण, त्यांनी काय केलं स्टार्टला की अन्नछत्र चालू केलं। आमच्यासाठी एक दिवस त्यांना पोसाना। आता आमच्याकडे एवढा अन्नसाठा भरपूर आहे की आम्ही मुंबई पोचू शकतो। अख्खी मुंबई फुकटात येऊन जेव्हा आमच्या समाजातर्फे तुम्ही आम्हाला आरक्षणाची गरज आहे। गोरगरिबांना आरक्षणाची गरज आहे। सदन मराठा थोडाफार आहे पण भरपूर प्रमाणात गरीब मराठा आहे। काहींना गरज नाही पण आपल्या बांधवाला आरक्षण भेटावं म्हणून आज सगळा मराठा बांधव एका ताकदीने इथं उभा राहिलेला आहे। आज तुम्ही कुठंही जावा, इकडं गेट ऑफ इंडियाकडे जावा, तिथून जिथपर्यंत दिसतोय तिथपर्यंत पूर्ण सगळा मराठाचा या आणि सगळ्यांचा सपोर्ट असाच आहे की जरांगे पाटलांना की एक गरीब घराण्यातून आलेलं लेकरू आज सगळी सत्ता हलवून टाकतंय। ही आहे खरी ताकद, मराठा समाजाची ताकद। एक तुम्हाला सांगतो तिथं आम्ही दाना पाणी आणलेलं आहे खायला, आमचं खायला आम्हाला ते खाऊन देण्यात राव सरकार। आम्हाला खायला आणलेलं खायला आम्हाला आणून देण्यात, आमचे तिकडंच वाहनं लावलेत आणि इकडं आम्हाला पाठवून दिलंय आणि पूर्ण इथं दुकानं सगळे बंद केले। पाण्याची सुद्धा सोय नाही राव। काय सरकार आहे? आणि आपलं मायबाप सरकार आपणच निवडून दिलंय त्यांना आणि ते आपलं मायबाप असतंय आणि मायबाप सरकारने आपले एवढे हाल करायचे म्हणल्यावर काय सांगा ना तुम्ही। आम्ही पाहुणे होऊन त्यांच्या गावामध्ये आलोय आणि त्यांनी जरी आमचे हाल करावं का? मग काय म्हणतात ना, अतिथी देवो भव। आपण ते जर आलं तर त्यांचे काय उच्च मानाने फुलं पुष्प खायला भारी काय सरकारचं स्वागत करतोय राव। एवढे हाल करायला नव्हते। सरकारला वाटतंय की आम्ही मराठे इथं थांबून मुंबईमध्ये राहून निघून जाते, पण असं होणार नाही। अद्याप 1 महिना 2 महिने 4 महिने लागू आम्ही ठामपणे इथंच राहणार। आम्हाला खायला भेटू नाही भेटू आम्ही जरांगे पाटील आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाहीत म्हणजे जाणार नाहीत।